राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात सरकार आता हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत। तर आताची ही महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात सरकार हस्तक्षेप करत असल्याची सध्या चिन्ह दिसतायत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागासवर्ग आयोगाला लिहिलेल्या पत्रावर सध्या सदस्य नाराज आहेत। तर एका समाजाला मागास ठरवण्यासाठी आयोग कसं काम करणार असे सुद्धा प्रश्न विचारण्यात येतोय। राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्यांनी हा सवाल केलाय आणि मराठे मागासलेले आहेत असा अहवाल सरकारला हवा आहे का असा सवाल सुद्धा सदस्यांनी विचारलाय। तर राज्य मागासवर्ग आयोगातील आणखी 2 सदस्य सध्या राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे। तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात सध्या सरकार हस्तक्षेप करत असल्याची चिन्ह दिसतायत अशी चर्चा सध्या होऊ लागली आहेत। तर शिंदेंच्या पत्रावर सध्या मागासवर्ग आयोगाचे सदस्य नाराज सुद्धा आहेत। तर राज्य मागासवर्गीय आयोगातील आणखी 2 सदस्य सध्या राजीनामा देण्याच्या सुद्धा तयारीत आहेत। तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, राज्य मागासवर्ग आयोगाच्या आता कामकाजात सरकार हस्तक्षेप करत असल्याची सध्या चिन्ह दिसत आहेत, काय माहिती समोर येते आहे? 13 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्य मागासवर्ग आयोगाला एक पत्र लिहिलेलं होतं। ते पत्र देखील आपल्या हाती आलेलं आहे आणि याच पत्रात जो TOR ठरवून दिलेला होता, याच सगळ्या मुद्द्यांवरून राज्य मागासवर्ग आयोगातले काही सदस्य नाराज होते। काहींनी राजीनामा दिला, तर आणखी काही 2 सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची आयोगाच्याच गोटातून माहिती मिळते। यापूर्वी किल्लारीकर आणि हाके यांनी राजीनामा दिल्याचं आपण पाहिलं आणि त्यांनी देखील याच TOR वरती नाराजी व्यक्त केलेली होती। आयोगातल्या सदस्यांचं असं म्हणणं आहे की जे पत्र लिहिलं आहे त्यातून फक्त मराठा समाजाचंच मागासलेपण सरकारला सिद्ध करून हवंय का, अशा पद्धतीचा प्रश्न आयोगातल्या सदस्यांकडून खाजगीमध्ये उपस्थित केला जातो आहे। शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, या सगळ्या मागासलेपणाच्या ज्या मापदंडाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच समाजासाठी लागू हव्यात। जेव्हा सर्वेक्षण केलं जावं तेव्हा ते सगळ्या समाजाचं एकत्रितपणे सर्वेक्षण व्हावं, अशा पद्धतीची भूमिका आयोगाच्या सदस्यांची असल्याची माहिती मिळते आहे। मात्र जे पत्र लिहिलंय त्या पत्रात ज्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठरवून दिलेल्या आहेत ते पत्र वाचल्यानंतर आयोगाचे सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लिहिलेल्या या पत्रावर नाराज आहेत आणि त्यांचं असं हेच म्हणणं आहे की हे पत्र म्हणजेच सरकारी हस्तक्षेप आहे, प्रशासकीय हस्तक्षेप आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या याच पत्रामुळे राज्य मागासवर्ग आयोगाचे जे सदस्य आहेत ते नाराज असल्याची माहिती मिळते। ज्ञानेश्वर, असंच आपल्या सोबत जोडलेले राहा। तर राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत। तर लक्ष्मणजी, सध्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात सरकार हस्तक्षेप करत असल्याची चिन्ह दिसत आहेत आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागासवर्ग आयोगाला पत्र सुद्धा लिहिलंय ज्यामुळे सदस्य नाराज झाले आहेत। नेमकं या पत्रात काय म्हटलंय? पत्र महाराष्ट्र शासन TOR राज्य मागासवर्ग आयोगाला देऊ शकतं, तसा तो शासनाचा अधिकार आहे। परंतु मागासलेपण तपासण्याच्या ज्या कसोट्या आहेत, जे पॅरामीटर्स आहेत, ते पॅरामीटर्स एका सरासरीच्या, एका एज्युकेशनचा कट ऑफ असेल, महिलांचं राहणीमान असेल किंवा घर किंवा या महाराष्ट्रामधलं तमाम सरासरी, फक्त एज्युकेशन, आर्थिक, नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन, या सरासरीच्या किती टक्के मराठा समाज मागासलेला आहे किंवा किती टक्के त्यांना प्रतिनिधित्व मिळणं बाकी आहे, अशा पद्धतीचा या अनुषंगानं जर तुलनात्मक दृष्ट्या वस्तुनिष्ठ संशोधनात्मक जोपर्यंत माहिती आमच्या डायसवरती, आमच्या टेबलवरती येणार नाही, जोपर्यंत या तमाम महाराष्ट्रामधल्या OBC, VJNT ऍज कम्पेअर टू ऑल, ऍज कम्पेअर टू OBC, ऍज कम्पेअर टू अप्पर कास्ट, अशा पद्धतीचा विस्तृत व्यापक डेटा जोपर्यंत आमच्या समोर येणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामधल्या सरासरीच्या मराठा समाजाचं मागासलेपण कसं प्रूव्ह होऊ शकतं हेही मुख्यमंत्र्यांनी सांगावं। म्हणून आम्ही असं म्हणत आहोत की सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या पार्श्वभूमीवरती, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या अपोज मध्ये आपण क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टामध्ये दाखल करता की या गोष्टीकडे आम्ही सुप्रीम कोर्टाचं लक्ष वेधू इच्छितो
किंवा या संवेदनशील किंवा या गोष्टीकडे टेक्निकल बाबींकडे सुप्रीम कोर्टाचं दुर्लक्ष झालं होतं म्हणून मागचा निकाल आपल्या अपोजमध्ये गेला. अशा एवढ्या संवेदनशील पद्धतीनं आपण क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे आणि तुम्ही एका मर्यादित स्वरूपाचा सर्व्हे करायला सांगता आहात. हे खऱ्या अर्थानं तुमचा TOR देणं वगैरे वगैरे तुमचा तो अधिकार आहे, परंतु राज्य मागासवर्ग आयोगाची मेथडॉलॉजी काय असली पाहिजे किंवा मागासलेपण तपासण्याचं काय एक निकष आहेत, एक संहिता आहे. त्या संहितेमध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, कारण राज्य मागासवर्ग आयोग हा संविधानिक आयोग आहे, स्वायत्त आयोग आहे. त्याला त्यांचे कायदे बनवण्याचा अधिकार आहे, निकष ठरवण्याचा अधिकार आहे आणि मग महाराष्ट्रामधल्या सरासरीच्या किती टक्के मराठा समाजाचं मागासलेपण प्रूव्ह करण्यासाठी ही एक साधारणपणे डायरेक्ट इनडायरेक्ट प्रोसेस आहे आणि या प्रोसेसवरती हस्तक्षेप होतोय. हे आमचं म्हणणं आम्ही गेल्या अनेक दिवसापासून मीडिया समोर महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडत आहोत. नक्कीच लक्ष्मणजी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा जोडले गेले आहेत. अजितजी, आता सध्या राज्य मागासवर्ग आयोगासंदर्भातली एक मोठी अपडेट समोर येते की या कामकाजात सरकार हस्तक्षेप करत आहेत अशी चर्चा होऊ लागली आहे. मला एक प्रश्न लक्ष्मणराव हाक्यांना विचारायचा आहे की त्यांनी राजीनामा का दिला आणि एकाच वेळेला अनेक सदस्यांनी अशा पद्धतीनं सरकारला कोंडीत पकडण्याचं काम का केलं? या सर्व परिस्थितीमध्ये आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामधले मराठा बांधव आपल्या मागणीसाठी कशा पद्धतीनं आक्रमक आहेत, राज्यामधली परिस्थिती काय आहे आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार ज्या पद्धतीनं प्रयत्न करतंय, आमचा स्पष्ट आरोप आहे काही विशिष्ट हेतून प्रेरित असलेल्या लोकांनी राज्य सरकारला अडचणीत आणायचं, मराठा समाजाला कुठल्याही पद्धतीनं आरक्षण मिळू नये याकरता प्रयत्न करून एक प्रकारचं कट कारस्थान करून एक प्रकारचा विशिष्ट प्रकारचा जातीयवाद करून अशा पद्धतीनं माध्यमांच्या समोर कोल्हेकुई केलेली आहे. अशा पद्धतीचा माझा स्पष्ट आरोप मागासवर्गीय आयोगाच्या काही माजी सदस्यांवरती आहे. ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांनी पूर्णपणे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जेव्हा कंबर कसली त्यावेळेला झारीमधले काही शुक्राचार्य आपलं काम उत्तम बजावत आहेत आणि ते स्पष्ट दिसतंय असा माझा थेट आरोप आहे. लक्ष्मणजी, अजित चव्हाण यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं म्हणणं काय? मी अजित चव्हाण यांना काय वाटतं किंवा आणि कुणाला काय वाटतं यावरती मी बोलायची माझी इच्छा पण नाही आणि मी उत्तर द्यायला बांधील पण नाही. माझं एकच म्हणणं आहे की राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजाबद्दल, मेथडॉलॉजीबद्दल आणि त्या दिलेल्या TOR बद्दल तुम्ही मला प्रश्न विचारलेला होता. या महाराष्ट्रामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या 60% आसपास ओबीसी विजयंती सुद्धा राहतात. हे अजित चव्हाण सारख्या माणसांना माहीत नाहीयेत. त्यामुळे मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही. पण या महाराष्ट्रामधल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हितसंबंधाच्या बाबतीमध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये कोण मागासलेला आहे, कोण पिछडलेला आहे आणि मग जर कोण पिछडलेला असेल, मागासलेला असेल तर मग पुढे कोण गेलेला आहे याचा वस्तुनिष्ठ सर्वे, संशोधनात्मक सर्वे या महाराष्ट्राच्या गेल्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही शासन प्रशासनानं केलेला नाही. मी कुठल्या पार्टीबद्दल बोलत नाही, कुठल्या पक्षाबद्दल बोलत नाही, पण इथल्या शासनकर्त्यांनी आजपर्यंत कुठलाही सोशो इकॉनॉमिकल सर्वे केलेला नाही, ऑडिट केलेलं नाही आणि आमच्या डायसवरती कुठलीही इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही. तर आम्ही मराठा समाजाचं मागासलेपण कुठल्या माहितीच्या आधारावर, कुठल्या वस्तुनिष्ठ संशोधनात्मक माहितीच्या आधारावर आम्ही हे प्रूव्ह करणार आहोत किंवा तशा पद्धतीची माहिती किंवा तसा आशय आम्ही शासनाच्या TORला उत्तर देणार आहोत. लक्ष्मणजी, अजून 2 सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. आता यानंतरची तुमची भूमिका नेमकी काय असेल? आमची भूमिका, आमचं म्हणणं एकच आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येकाला, प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काविषयी इथं आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आपल्या मागण्याचा अधिकार आहे. परंतु इथं काही न्यायिक संस्था आहेत, लोकशाहीचे पिलर्स आहेत की जे इथं सर्व समाज घटकांना, सर्व प्रवर्गांना डोळ्यासमोर ठेवून कुणाचं काय उन्नती झाली, कुणाची काय अवनती झाली आणि कुणाची काय सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे या परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्या स्वायत्त संस्था आहेत. आणि मग या स्वायत्त संस्थांना जर त्यांची जात बघून इथले काही लोक टार्गेट करत असतील
तर हे दुर्दैव आहे या लोकशाहीचं. हा इंटरफिअरन्स आहे या स्वायत्त संस्थांमध्ये. आणि मग आम्ही अशा पद्धतीची भूमिका व्यक्त केल्यानंतर आमची जात शोधली जाते, आम्हाला जातीवादी ठरवलं जातं. हे वास्तव आहे. म्हणून आम्ही जनतेच्या दरबारामध्ये आम्ही हे प्रश्न मांडत आहोत. नक्कीच लक्ष्मणजी, असंच आपल्या सोबत जोडलेले रहा. अजितजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बातचीत केल्यासाठी. तर शिंदे गटाचे नेते सध्या आपल्यासोबत संजीव भोर सुद्धा जोडले गेले आहेत. संजीवजी, आपण पाहतोय राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात सध्या सरकार हस्तक्षेप करतंय असं दिसतंय आणि यामध्ये जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्र लिहिलं आहे मागासवर्ग आयोगाला, त्यामुळे सदस्य सध्या नाराज झाले आहेत. आपल्यासोबत सध्या माजी सदस्य लक्ष्मण हाके सुद्धा जोडले गेले आहेत. तुमची काय प्रतिक्रिया यावर? बिलकुल नाही. काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज आणि समाजात संभ्रम निर्माण करत आहेत. खरं तर ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे. यात लक्ष्मण हाकेंनी जो राजीनामा दिलेला आहे याचं भांडवल करायचं काही कारण येत नाही. लक्ष्मण हाके हे उभाटा गटाचे प्रवक्ते आहेत. एखाद्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी अशा पद्धतीने स्वायत्त संस्थेवर कसा काय राहू शकतो आणि सरकारी अनुदान आणि सरकारची मदत याचा सगळ्याचा लाभ घेऊन तटस्थपणे कसं काय काम करू शकतो? लक्ष्मण हाकेंनी खरं तर उभाटा गटाचं प्रवक्तेपद स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वतःहून नैतिकतेला बांधील राहून राजीनामा दिला पाहिजे होता. ही लोक अशा पद्धतीने समाजात संभ्रम निर्माण करत आहेत. दुसरे एक सदस्य आहेत सोनवणे म्हणून, हे नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. अशा वेळी कुलगुरूपदी नियुक्त झालेला दुसरा सदस्य तो या मराठा समाजाचा असेल किंवा मागासवर्गाचं सर्वेक्षण आणि या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी किती वेळ देऊ शकतो? म्हणून त्यांनी स्वतःने इच्छेने तो राजीनामा दिलेला आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या सदस्यांची जर कारणं वेगवेगळी असतील तर त्याला अशा पद्धतीने राजीनाम्याच्या तयारीत आहेत आणि यांना काढून टाकलं जातंय, जात पाहून काढून टाकलं जातंय. अशा पद्धतीचा गैरसमज समाजात पसरू नये. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी विनाकारण जातीच्या कुबड्या कोणी घेऊ नयेत आणि जात बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले लक्ष्य आपले ध्येय गाठण्यासाठी कोणी प्रयत्न करू नयेत. लक्ष्मण हाकेंनी राजीनामा ज्या नियुक्ती झाली त्यांची त्याच वेळेस राजीनामा दिला पाहिजे होता. कसे काय एखाद्या पक्षाचा पदाधिकारी तटस्थपणे स्वायत्त संस्थेत काम करू शकतो? त्यांना बोलण्याचा तरी अधिकार आहे का अशा पद्धतीने? उत्तर घ्या. लक्ष्मणजी, तुमच्यावर थेट आता आरोपच केले जात आहेत संजीव यांच्याकडून. काय तुमचं म्हणणं आहे यावर? ऐका, मी आता काही राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य नाही, पण त्यांना थांबवा आता 2 मिनिटं. बोला. हॅलो. हा, या भोर यांनी माझ्यावर जो आरोप केलेला आहे, या भोर यांना माझा एक सवाल आहे की आता सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या संविधानिक पदावरती आहेत आणि त्या एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या राजकीय व्यासपीठावरून सुप्रियाताई सुळेंसारख्या एका नेत्यावरती डायरेक्ट पॉलिटिकल ॲलिगेशन करतात. मग संविधानिक आयोगावरती असणाऱ्या अध्यक्षपदी असणाऱ्या रुपालीताई चव्हाण यांचा राजीनामा या सरकारनं का घेतला नाही? ते घेणार आहेत का त्यांचा राजीनामा? त्यांना तसं तुम्ही शोकॉज नोटीस पाठवणार आहात का? आणि याच्याही पलीकडं मला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी प्रवक्ता आहे म्हणून हे मला जर शोकॉज नोटीस देत असतील तर 1.5 वर्षापूर्वी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि 1.5 वर्षापासून मी प्रवक्ते पदावर काम करतोय. त्यावेळी यांना माझं पद दिसलं नाही का? आणि हे म्हणतात लाभ वगैरे 10,000च्या आत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्याला मानधन दिले जातं, नॉट अकॅडमिक. आम्ही पगार घेत नाही आहोत. आमचे काम धंदे उद्योग धंदे आमचं कष्ट आमचा वेळ आम्ही इथल्या शासनाला देत आहोत आणि 10,000च्या आत मधलं मानधन ते गेल्या 6 महिन्यापासून आम्हाला मिळालेलं नाही. संजीव भोर यांनी या गोष्टीचा कुठेतरी अभ्यास करावा. मला बोलू दे आता 1 मिनिट. नक्कीच लक्ष्मणजी आणि संजीवजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बातचीत केल्यासाठी. तर शिंदेच्या पत्रावर सध्या मागासवर्ग आयोगाचे सदस्य नाराज असल्याचं समजतंय.